जय शिवराय. मी सचिन गाडीवकर, देवचार कोकणातलो या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मंगळवारी बाजारात आई गेलेली तर आणि मी पण गेलेलो आहे. तर थैसून आम्ही ह्यो फणस आणलो, निरफणस. विदेशी आहे, म्हणजे आपल्याकडे आता सध्या त्याची लागवड केली जाता कोकणात पण. आणि तर आईने विचार केला ना त्याची कापा करूची आणि भाजी, म्हणजे असं 50-50% असं दोन्ही गोष्टी करूचो विचार आहे त्याचो. तर त्यासाठी तिनं बाजारातून त्या दिवशी ती घेऊन येली. तर चला ह्याची तुमका रेसिपी आई दाखवतली या, तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि इकडे आईन निरफणस कापूक घेतल्या ना, तर हे बघा कसा पद्धती असतं बघा. हे बघा, मी फर्स्ट टाइम बघतोय हो निरफणस. हे बघा, अर्ध्या याची भाजी करतली आणि अर्ध्या याची कापा करतली, अर्ध्या भागाची. तर आता आज काहीतरी वेगळं आपल्या चॅनलवर दिसतं तुमका. ची साला करून घेता आई. तर आता थोड्या वेळात बघूया आता कापा पण कशी करता. हे करता हे भाजीसाठी अर्धो भाग कापून घेता. इकडे आई बारके बारके अशी फोडे करता, म्हणजे भाजीसाठी. आणि त्या पाण्यात टाकता. राप असता काही हे का डिंक असता. हा थोडंफार डिंक असतो, निरफणस ना शेवटी तो. इकडे चूल पण पेटवले नाही. आमचा मोस्टली चुलीवरचाच जेवण असता. इन्स्टंट कधी पाहिजे असं जेवण, म्हणजे गरज लागल्यास आमका मग आम्ही गॅसवर हे करतो. आज स्पेशल डिश पण आमची कोकणात मासे पण असत नदीवर मारलेले. तर आज ह्याची पण तवा फ्राय होतो. तवा फ्राय आई करणारा या माशांचा. तर हे बघा, हे अर्धो भाग हा तो कापून झाला भाजीसाठी. इथे काही ठेवला ना पाण्यात भिजून. आणि दुसरा अर्धो भाग हा तो कापा करतल या. आता आपल्याक पण माका पण उत्सुकता कशा पद्धतीने ती करता बघूया. कारण काय आई म्हणता मी केलेलं आहे एकदा, तर मी तर कधी खाल्लं नाही, म्हणजे केलं नसतात माझ्या लक्षात वगैरे नाही. पण आता बघूया. आता या खाऊचो चान्स दिलो आता आणल्या ना, तो मग आपण त्याची भाजी आणि कापा दोघांची टेस्ट करूया. मग आईन कापा काढूक सुरुवात केल्यानंच ही बघा कापा कशी काढा. का डिक असता की नसता निरफणस थोडंफार डिक असा आहे का, म्हणजे एवढं पण नाही, म्हणजे त्याच्या साईजनुसार. हे बघा अशा पद्धतीने आई कापा काढून घेता, बटाट्यासारखी. हे बघा, चला आता तिका पूर्ण कापा काढून घेऊ दे. हे बघा इकडे कापा काढून झाली आहेत आणि भाजीसाठी अर्धो भाग त्याची पण अशी फोडा केलेली आहेत आईन. आता पुढची रेसिपी आता आपण बघूया. इकडे आईन तवो पण ठेवला ना, म्हणजे पहिली कापा करतली या आणि त्याच्यानंतर तुमका मग भाजी बघू गावतली. तर आता तवो गरम होते तोपर्यंत आपण इकडे काय करतं, हां म्हणजे चण्याचा ह्या पीठ असा कापांसाठी कापाक म्हणजे ह्या करतात ना आई तळतलस. काय डीप फ्राय करतं कसे आपल्या ह्याच्यावर तवा ठेवला ना, म्हणजे तवा फ्राय करतात या. ह्या चण्याचा पीठ असा, म्हणजे याच्यात काय टाकतात बघूया, तांदळाचा पीठ. म्हणजे एका कोटिंग करतात या, त्या कापांका कोटिंग करतात या थोडक्यात. म्हणजे बटाट्याची कापा असतात त्या प्रमाणात, फक्त काय एका थोडं बेसन आणि तांदळाचा पीठ
ह्याचा कोटिंग असतं एवढाच फक्त. हे आपला मीठ आणि इकडे मसालो. आई तेल टाकून घेतलं. आपला गोडा तेल. आणि इकडे अजून कोटिंग नाही करू का, फक्त सामग्री एकत्र करून ठेवल्या ना. आग पण एकदम भरमसाठ पेटतं. हे आमचे एका भेत्रे बोलतात. भेत्रे पेटाक जरा बरे असतात, म्हणजे बेसन, चण्याचा पीठ, मीठ, मसालो ह्याचा मिश्रण आहे. तर आता आई ही कापत ती ह्याच्यात कोट करून घेतली व्यवस्थित अशी. हे बघा. इकडे आई कापा टाकून घेता याच्यामध्ये, म्हणजे तव्यावर सोडता. हे बघा. आता बाकीची पण कापा उरलेली त्याच पद्धतीने कोट करून घेतली आणि ती पण तव्यावर सोडत होत्या. दिसाक बघा कशी डिझाईन मस्त एकदम दिसतात. पूर्ण सोडून घेऊ दे ऐक. आणि त्याच्यानंतर मग आता ती जी कापा होती निरफणसाची, तर ती तव्यावर टाकल्या नाही. आता परतवून घेता आई. एकदम स्लो आचेवर आईन शिजवल्यानंतर वाफेवर वाफेवर ताटली मारूची लागतात, कारण का चांगले शिजातोय आतमधून बाहेरून. आता इकडे आई ही कापा काढून घेता. शिजली आहे म्हणतात ती. एकदम कलर बघा, स्ट्रक्चर बघा, एकदम मस्त येतो एकदम. आता ही उरलेली पण आई तव्यावर टाकून घेता. काय म्हणता? टाकून घे. सेम प्रोसेस कोटिंग करून घेता आई कापांका. बघा त्याच पद्धतीने आई ही पण उरलेली कापा सोडून घेता आणि त्याच्यानंतर मग सेम 5-10 मिनिटात ती वाफेवर शिजवतली. आणि नंतर ही बघा इकडे कापा रेडी झाली आहेत. बघा निरफणसाची कापा. निरफणसाची कापा झालेली आहेत तयार. तव्यावर घालून वगैरे, म्हणजे तवा फ्राय वगैरे केल्यानंतर व्यवस्थित एकदम. आता ती उतरवून झाली आहेत, म्हणजे पूर्ण तळून घेतल्यानंतर आई. आणि आता भाजी करता निरफणसाची. तर त्याची आता मी तुमका, म्हणजे आई तुमका रेसिपी दाखवता. तर चला. इकडे कढई ठेवल्या नाहीत आणि चूल तर पेटलेली जा कापांसाठी होती. तर ती आता त्याच्यात थोडी लाकडं वाढवल्यानंतर थोडे गरम होऊन दे. आणि इकडे आई कांदो चिरता फोडण्यासाठी.
आणि खोबरा आणि काय मिरची ना. दे ना. इकडे कांदा आणि मिरची कापून घेतला नाही आणि नंतर खोबरा नंतर किसून घेतली या. शेवटीची शिवरतली आहे थोडक्यात. खुबे आहे, पप्पाने खुबे आणले आणि हे मासे आज खुबे आज करतालच काय? आज नाही. त्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे काय, माती असतं त्याच्यामध्ये. एक दिवस तरी जाऊ काही तोंडातली माती बाहेर पडावी, तोंडातली माती म्हणजे आतमधली माती सगळी पोटातली त्यांच्या. त्याच्यानंतर मग हे खाऊ मजा येतं. हे पण तवा फ्राय खाऊ मजा येतं. काही तेल टाकून घेतात कढईत. आपण या निरफणसाची भाजी करतो का? काय आता टाकता येईल? हां, राई. ही राई टाकल्या म्हणजे थोडक्यात कशा पद्धतीची भाजी करतो? बटाटी गोडी बटाट्याची भाजी. सेम 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 पद्धत. गोड्या बटाट्याची भाजी. इकडे फोडणी देता. कांदो टाकल्या ना. कढीपत्तोही आता कढीपत्तो नाही इन्स्टंट अवेलेबल. मिरची टाकता आई. त्यानंतर मग हळद. पाऊस लागावा येतो. पाऊस लागला असतो तर काहीतरी खाऊ मजा येते असते. चिकन वगैरे. इकडे हळद टाकल्या नाही आणि त्याच्यानंतर मग ही भाजी ही जी फोडी केल्यानंतर हे बघा. म्हणजे तुम्ही मिरची टाकून हळद टाकून तुम्ही करू शकता किंवा मसाला टाकून पण तुम्ही करू शकता. आता याच्यात आई मीठ टाकता चवीनुसार. आता काय वाफ देते ना. थोडा मुरवण्यासाठी पाणी आईन टाकलं ना त्याच्यात. नंतर शेवटला खोबरा. चला तर टाकली मारून. चला ही आता साधारण 10 ते 15 मिनटं आई टाकली मारून ठेवल्या ना भाजीवर. त्यानंतर पप्पांका विचारूया ही निरफणसाची कापा कशी टेस्टला झाली आहेत. निरफणसाची ओळख काय? निरफणस माहिती आहे? सांगा सांगा. तू माहिती आहे बार एवढं माहिती आहे बघितले मी. सांगा टेस्ट कशी आहे ती? भारी भारी झाली. हां टेस्ट भारी आहे. भाजी कुठचा फणस? निरफणस. निरफणस. हां त्याची कापा केली आहे भारी. टेस्टी. आमच्या काकीने केली आहे. आईन इकडे आईन खोबरा किसून घेतला ना थोडासा. तर आता भाजीत टाकतली तर खोबरा बघा एकदम बटाट्याची जी गोडी भाजी असता तसं सेम तशी भाजी झाली आहे. मस्त एकदम सेम बटाट्याची भाजी. भारी एकदम कलरी लोहा एकदम भारीच. चला आता ही खाऊ रेडी झालेली असा. तर ह्यो व्हिडिओ तुमका आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. कापा पण रेडी झालेली होती तर ती आम्ही खाऊन टेस्ट बघितलं आणि भाजी पण रेडी झाली आहे. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंच अशात. तर ह्यो व्हिडिओ दोन्ही कापा आणि भाजीचो जो एकत्रित व्हिडिओ जो मी केला आहे तो तुमका आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.